तर राष्ट्रवादीच्या कार्यालयातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। हे कार्यालय नेमकं कुणाला मिळणार याचा वाद अद्यापही सुरू आहे, कारण या ठिकाणी अजित पवार त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांची देखील पाटी लावण्यात आलेली होती। मात्र आता जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी या ठिकाणावरून काढण्यात आलेली आहे। तर नवाब मलिक हे अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये दाखल झाल्याचं आपण पाहतो आहोत। अनिल पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद यांचं हे कार्यालय आहे आणि या ठिकाणी आता नवाब मलिक हे दाखल झालेले आहेत आणि नवाब मलिक सध्या अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये पोहोचल्यानं चर्चेला देखील उधाण आलेलं आहे। नवाब मलिक हे कुणाला पाठिंबा देणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नसलं तरी सध्याचं चित्र मात्र आपण पाहतो आहोत। नवाब मलिक हे अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद असलेले अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी नवाब मलिक आणि अनिल पाटील यांच्यामध्ये चर्चा देखील सुरू आहे। नवाब मलिक हे अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे अनिल पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत, त्यामुळे नवाब मलिक अजित पवार गटाला पाठिंबा देणार का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असेल। दरम्यान नवाब मलिक यांची जामिनावर पहिल्या एकत्रच बसणार। आता मला नाही माहित ते काय करणार आहेत, आम्ही तिथं बसणार आहे। एक शेवटचा प्रश्न आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आता चौकशी जी आहे ती नेमण्यात आलेली आहे। ठीक आहे ना, नमस्कार। नाही मला माहिती नाही, परंतु आता ही माहिती तुम्ही मला नवीन दिली आणि अनेक दिवसापासून तो विषय आहेच ना, चौकशी झाली पाहिजे। नाही मला माहिती, आता ते करणार असले तर होणारच ना। हसन मुश्रीफ आपल्या सोबत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की न्याय जो आहे तो सगळ्यांना दिला जाईल समान विदर्भाच्या या संपूर्ण अधिवेशनात। कॅमेरामन रोहन पवार सोबत विनायक डावरू, TVN मराठी, नागपूर। तर नवाब मलिक हे अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये नवाब मलिक पोहोचलेले आहेत, त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर करणार का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांकडून यापूर्वीच दावे करण्यात आलेले होते की नवाब मलिक हे आम्हाला पाठिंबा देतील आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत। दत्तामामा भरणे त्याचबरोबर नवाब मलिक हे अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि दत्तात्रय भरणे त्याचबरोबर नवाब मलिक यांच्यामध्ये चर्चा देखील सुरू आहे। दत्ता भरणे हे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आणि अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद असलेले अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये सध्या नवाब मलिक आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतात। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत अजित पवार यांचे विश्वासू गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपकडनं आरोप करण्यात आलेले होते आणि त्या आरोपांच्या अंतर्गत त्यांना खरं तर त्यांना जेलमध्ये देखील जावं लागलेलं होतं आणि त्यानंतर नवाब मलिक यांची सुटका जी आहे ती कोर्टाकडनं करण्यात आली आणि त्यानंतर नवाब मलिक हे त्यांच्या घरीच होते। त्यांनी कोणतीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली नव्हती। खरं तर त्याच दरम्यान राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले, पक्षामध्ये फूट पडली। एका गटामध्ये खरं तर अजित पवार समर्थक गट आणि दुसरा शरद पवार समर्थक गट असे दोन गट निर्माण झालेले होते, परंतु नवाब मलिक यांनी आपली भूमिका जी आहे कधीही माध्यमांसमोर स्पष्ट केलेली नाही की आपण कोणत्या गटाला पाठिंबा करतोय। परंतु नवाब मलिक जे आहेत ते आता थेट नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाकरता विधिमंडळात दाखल झालेले आहेत आणि थेट पक्ष कार्यालयात आलेले आहेत आणि खरं तर राष्ट्रवादी पक्षासाठी दोन कार्यालय असणं अपेक्षित होतं, कारण की राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर संपूर्ण विधिमंडळाकडनं दोन कार्यालय देण्याच्या संदर्भात जी काय आहे ती तरतूद करण्यात येत होती, परंतु जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची असलेली पाटी जी आहे या संपूर्ण कार्यालयाच्या बाहेरून काढण्यात आलेली आहे आणि अनिल पाटील जे प्रतोद आहेत अजित पवार गटाचे त्यांच्या नावाची पाटी जी आहे ती सध्या लावण्यात आलेली आहे आणि त्यांच्या संपूर्ण पक्ष कार्यालयामध्ये नवाब मलिक जे आहेत ते आता त्यांचे सहयोगी आमदार असलेले दत्तात्रय भरणे यांच्या सोबत बसलेले असताना पाहायला मिळत आहेत। पत्रकारांशी ते गप्पा देखील मारतात आहेत, परंतु नवाब मलिक हे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकरता नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे या नागपूरच्या अधिवेशनामध्ये नवाब मलिक काय भूमिका मांडणार आहे, कोणत्या प्रश्नांना घेऊन आपल्या मतदारसंघांच्या कोणत्या प्रश्नांना घेऊन सरकारला जाब विचारणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि त्याच्यानंतर भाजप असे तीन पक्ष आहेत आणि ह्या संपूर्ण या तिन्ही पक्षांचं सरकार असताना नवाब मलिक अजित पवारांना पाठिंबा देणार की शरद पवारांना पाठिंबा देणार हा प्रश्नचिन्ह आहे। परंतु नवाब मलिकांचा पाठिंबा जो आहे तो आम्हालाच आहे असं जे मत आहे ते अजित पवार गटाने यापूर्वी देखील सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भाची पुष्टी देखील सातत्याने वारंवार त्यांचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे आणि
राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांच्याकडनं करण्यात येत होती, परंतु आता नवाब मलिक थेट नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाकरता नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे नवाब मलिक हे यापुढे विधिमंडळामध्ये कोणत्या प्रश्नांना घेऊन आपली भूमिका मांडणार, खरं तर